वेलकम स्टुडंट, सक्सेस अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलच्या फिजिक्स ऑनलाईन लेक्चरमध्ये स्वागत आहे. तर सध्या आपण एका महत्त्वाच्या आणि अतिशय ॲप्लिकेशनमध्ये व्यवहारात युजफुल पडणार अशा एका आपण लॉपर्यंत आलो आहोत. त्या लॉचं नाव आहे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. मी पुन्हा एकदा रिवाइज करतो बघा. लिनियर मोमेंटम म्हटले की काय असते, पी बार असते. अँग्युलर मोमेंटम म्हटले तर एल बार असते. फिजिक्समध्ये आपल्याला सिम्बॉल माहीत असणं ही खूप आवश्यक गोष्ट आहे, लक्षात घ्या. एल बार इज इक्वल टू मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. मी मागच्या लेक्चरपासून मुद्दाम याचा सारखा उच्चार करतोय की जेणेकरून तुमच्या ते डोक्यात फिक्स बसलं पाहिजे. लक्षात आलं. तर आर बार क्रॉस पी बार म्हणजेच मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. आणि आपण ह्याचा अजून एक फॉर्म्युला बघितला, एल इज इक्वल टू आय ओमेगा. एल इज इक्वल टू आय ओमेगा, रिलेशन बिटवीन अँग्युलर मोमेंटम अँड मोमेंट ऑफ इनर्शिया. मग ह्याच्यावरून आता आपण बघणार आहे. पुन्हा एकदा मी रिवाइज करतो. लॉ ऑफ conservation of which quantity? That quantity is angular momentum. That quantity is called as angular momentum. लक्षात घ्या. लिनियर मोमेंटम पी बार, अँग्युलर एल बार. मग ह्याचं स्टेटमेंट नेमकं काय? कारण आपण लॉ कधी प्रूव्ह करू शकतो, जेव्हा आपल्याला स्टेटमेंट माहीत असेल त्यावेळेला. त्याचं नेमकं स्टेटमेंट काय आहे? त्याचं नेमकं स्टेटमेंट आहे की समजा एखादी बॉडी आहे, ती समजा तुम्ही त्याला टॉर्क अप्लाय केला आणि ती ऑलरेडी रोटेशन मोशनमध्ये आहे. बघा, ऑलरेडी रोटेशन मोशनमध्ये. एकदा का ती मोशनमध्ये आली की त्याला तुम्ही बाहेरून कुठलाही डिस्टर्ब करायचं नाही. म्हणजे इफ एक्सटर्नल टॉर्क, बाहेरचा टॉर्क काय नसेल, म्हणजेच इफ एक्सटर्नल टॉर्क इज अपसेट ऑन दॅट सिस्टीम, त्या सिस्टीमवरती जर टॉर्क अपसेंट असेल तर तुम्हाला डेफिनेटली एल इज इक्वल टू काय सापडेल? कॉन्स्टंट सापडेल. म्हणजे थोडक्यात ते वाढणार पण नाही. म्हणजे थोडक्यात तुम्ही बिफोर चेक करा, आफ्टर चेक करा, तुम्हाला ते काय सापडेल? कॉन्स्टंट. म्हणजे ॲज इट इज, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो? कॉन्झर्व्ड. सो दिस स्टेटमेंट जर आपण शब्दामध्ये लिहायचं म्हटलं तर काय म्हणणार बघा. इफ एक्सटर्नल टॉर्क ॲक्टिंग ऑन अ आयसोलेटेड सिस्टीम. आयसोलेटेड म्हणजे काय? सेपरेट असणारी जे रोटेशनमध्ये ही काय असेल? अपसेंट असेल. इन द अब्सेन्स ऑफ एक्सटर्नल टॉर्क the angular momentum becomes conserved. angular momentum become conserved म्हणजे टाऊ जर 0 असेल, एल कॉन्स्टंट असतो. हेच आपल्याला शो करायचं आहे. मग मला सांगा, हे झालं आपलं स्टेटमेंट. मग आता मला सांगा, हा लॉ प्रूव्ह झाला असं आपण कधी म्हणणार? तर आपण तेव्हाच म्हणू शकतो की ज्या वेळेला आपल्याला हे कंडिशन सॅटिस्फाय होईल की टाऊ 0 असताना एल म्हणजेच अँग्युलर मोमेंटम काय आला पाहिजे? कॉन्स्टंट, कॉन्झर्व्ड आला पाहिजे. ठीक आहे. तर आता ह्याच्यासाठी मी थोडं मॅथमॅटिकल हेल्प घेणार आहे. तर आणखीन एकदा बघूया आपण. अँग्युलर मोमेंटम म्हणजेच काय असतं? मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम आर बार क्रॉस पी बार. दोन वेक्टर आहेत, क्रॉस आहे. आर बार क्रॉस पी बार सगळ्यांना लक्षात येते. मग आता मला सांगा, मी दोन्हीकडचं काय घेणार आहे? डेरिव्हेटिव्ह घेणार आहे. विथ रिस्पेक्ट टू टाइम घेणार आहे. दोन्हीकडं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टाइम करणार आहे. बघा, डिफरन्शिएट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू टाइम टी. बरोबर, विथ रिस्पेक्ट टू टाइम टी. मग आता इथं काय होणार बघा. डेरिव्हेटिव्ह म्हणजे डिफरन्शिएट म्हणजे डेरिव्हेटिव्ह विथ टाइम म्हणजे डी बाय डी टी. कोणाचं असणार आहे? एल बारचं. आता ह्या ठिकाणी लक्ष ठेवा, ह्याला आपण प्रत्येकाला सेपरेट डी बाय डी टी अप्लाय करू शकत नाही, कारण ह्या दोघांच्या मध्ये ऑपरेटर कुठला आहे? क्रॉस प्रोडक्ट आहे. मग क्रॉस प्रोडक्टला डेरिव्हेटिव्ह कसं अप्लाय करायचं याचं एक टेक्निक समजून घ्या. बघा, डी बाय डी टी. पुन्हा डी बाय डी टी. तर तुम्हाला हा अखंड ब्रॅकेट घ्यायला पाहिजे. आर बार क्रॉस पी बार घ्यायला पाहिजे. आर बार क्रॉस पी बार. मग आता काय होणार बघा, हे आहे तसंच डी एल बार अपॉन डी टी. मग आता लक्षात घ्या, याचं टेक्निक करत असताना फर्स्टला मोकळं सोडायचं, डेरिव्हेटिव्ह सेकंडला अप्लाय करायचं. बघा, आर बार क्रॉस डेरिव्हेटिव्ह सेकंडला टी पी बार अपॉन डी टी. बघा, फर्स्टला मोकळं सोडलं, क्रॉस सेकंडचं, प्लस आता जे उलटं करायचं, फर्स्टला डेरिव्हेटिव्ह अप्लाय करायचं, सेकंडला मोकळं सोडायचं. म्हणजे काय होणार आहे बघा, डी आर बार अपॉन डी टी क्रॉस पी बार. हे टेक्निक समजून घ्या. बरोबर आहे. कारण ते क्रॉस असल्यामुळे तुम्हाला ह्याला सेपरेटली असं, ह्याला आणि ह्याला सेपरेटली असं डेरिव्हेटिव्ह अप्लाय करता येणार नाही. याची मेथड काय आहे? क्ल्यू काय बघा, हिंट काय? तर पहिल्याला मोकळं सोडायचं, डेरिव्हेटिव्ह सेकंडचं, प्लस पहिल्याला डेरिव्हेटिव्ह अप्लाय करायचं, सेकंडला मोकळं सोडायचं. मग आता मला सांगा, व्हॉट इज आर बार? आर बार म्हणजे पोझिशन वेक्टर आहे, म्हणजेच डिस्प्लेसमेंट आहे. मग डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणजेच काय असतं? व्हेलॉसिटी. बघा, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणजेच काय असतं? व्हेलॉसिटी. आणि मला सांगा, चेंज इन लिनियर मोमेंटम अपॉन टाइम हे काय असतं बरं? सांगा जरा मला, आठवून जरा.
बघा जसं डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणजेच काय असणार आहे, चेंज इन पोझिशन वेक्टर, आर बार म्हणजे पोझिशन वेक्टर अपॉन टाइम म्हणजेच काय असतं, वेलॉसिटी, म्हणजे हा फॅक्टर झाला व्ही बार. आता हा फॅक्टर बद्दल आपल्याला काय सांगता येईल, आठवतंय, मी आणखी हिंट सांगतो. फोर्स चॅप्टर 11वी, थर्ड 3 लॉस ऑफ मोशन, त्यातला सेकंड लॉ आठवतोय, रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम. बघा रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम इज ऑलवेज इक्वल टू फोर्स अप्लाइड असतंय, लक्षात घ्या. रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम, रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम इज ऑलवेज इक्वल टू काय असतं, फोर्स. इट इज ह्याला सपोर्ट काय आहे, न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. मग आता लक्षात ठेवा, मी इथं डीपी बार आपण डीटी बद्दल काय टाकू शकतो, एफ टाकू शकतो आणि टाकू टू व्ही. मग आता लक्षात ठेवा काय होणार फॉर्म्युला, LHS ॲज इट इज DL बार अपॉन DT, LHS ॲज इट इज आर बार क्रॉस काय आहे, DP रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम, लक्षात ना, इट इज कॉल्ड ॲज फोर्स, बरोबर, प्लस ठीक आहे इथं पोझिशन वेक्टर अपॉन टाइम म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणजेच काय असणार आहे, वेलॉसिटी क्रॉस काय असणार आहे, पी बार असणार आहे. वेलॉसिटी क्रॉस काय असणार आहे, पी बार आहे. इथंपर्यंत सगळ्यांना लक्ष येते. ह्या आपण एका मॅथमॅटिकल टर्मपर्यंत पोहोचलो. मग अजून आपण ह्या लॉपर्यंत काहीच पोहोचलो नाही. आपल्याला तर प्रूव्ह काय करायचं आहे, L इज इक्वल टू कॉन्स्टंट, पण कधी टाऊ 0 असताना. मग आता टॉर्क कसा आणायचा, तर लक्षात घ्या टॉर्कचा फॉर्म्युला काय असतो, आर बार क्रॉस एफ बार, फोर्स इंटू लिनियर मोमेंटम म्हणजेच काय असतं, टॉर्क असतो. फोर्स इंटू मोमेंटम, फोर्स इंटू मोमेंटम म्हणजेच काय असतं, टॉर्क असतो. म्हणजे हा फॉर्म्युला कोणाचा झाला, टाऊ बारचा झाला, लक्षात आलं. आणि मला सांगा पी बार म्हणजेच कोण आहे, फक्त पी बार म्हणजे कोण आहे, मास इंटू वेलॉसिटी. मग मास स्केलर आहे, वेलॉसिटी वेक्टर आहे, तेव्हा बार कोणावर याच्यावरती, म्हणजे टाऊ बार बद्दल मी काय थोडक्यात ह्या ब्रॅकेट बद्दल काय लिहू शकतो, आर बार क्रॉस एफ बार म्हणजे थोडक्यात मोमेंट ऑफ फोर्स इज कॉल्ड ॲज टॉर्क. आणि लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला काय, मास इंटू वेलॉसिटी. मग आपण आता अप्लाय करूया. बघा DL बार अपॉन DT इज इक्वल टू हा टोटल ब्रॅकेट काय झाला, टाऊ बार प्लस बरोबर, याच्याबद्दल काय इथं व्ही बार आहे, क्रॉस पी बार बद्दल काय, मास इंटू वेलॉसिटी. मात्र लक्षात ठेवा क्रॉस प्रोडक्ट हा फक्त वेक्टरचाच होतो, तेव्हा मास मी बाहेर काढतो. क्रॉस प्रोडक्ट फक्त कोणाचा होतो, वेक्टरचा होतो, तेव्हा मास मी बाहेर काढतो. त्यामुळे इथं काय होणार बघा, DL बार अपॉन DT RHS ॲज इट इज टाऊ बार प्लस स्केलर जे फॅक्टर आहे तो बाहेर काढतो आणि आता वेक्टर असणार व्ही बार क्रॉस व्ही बार, बरोबर आहे, व्ही बार क्रॉस व्ही बार. आपण इथंपर्यंत आलो. मग आता एक लक्षात घ्या, क्रॉस प्रोडक्ट स्वतःशी किती असते हो, आठवते का, 11वी स्केलर वेक्टर. क्रॉस प्रोडक्ट स्वतःशी किती असतो, बघा हिंट सांगतो तुम्हाला मी. क्रॉस म्हणजे काय असते, ए बार क्रॉस बी बार, AB साइन थिटा. तसं व्ही बार क्रॉस व्ही बारचं काय होणार, व्ही इंटू साइन थिटा. तर व्ही इंटू व्ही म्हणजे स्वतःशी अँगल किती असतो 0 आणि त्याचा साइन 0 किती असतो 0. त्यामुळे लक्षात ठेवा क्रॉसचा स्वतःशी उत्तर काय असतं 0 असतं. त्यामुळे मी काय म्हणणार, व्ही बार क्रॉस व्ही बार कुठल्याही वेक्टरचं स्वतःशी क्रॉस प्रोडक्ट काय असतं 0 असतं. मग आता मला सांगा, हा जर 0 झाला तर टोटल उरलं काय, ही टोटल टर्म झाली 0. मग आता उरलं काय बघा फक्त, मग त्याच्यामध्ये फक्त उरलं DL बार अपॉन DT म्हणजे थोडक्यात हे झालं LHS आणि इथं उरलं फक्त टाऊ बार, इथं उरलं टाऊ बार. मग आता बघा, मी जर टॉर्क अप्लायच केला नाही तर मला सांग ह्या ठिकाणी उत्तर काय असेल, DL बार अपॉन DT. इफ आणि देन कंडिशन आहे, मी जर टॉर्क अप्लायच केलं नाही तर लक्षात ठेवा DL बार DTचं उत्तर काय येणार आहे 0 येणार आहे. म्हणजे इफ टॉर्क 0 असेल तर ह्या डेरिव्हेटिव्हचं उत्तर काय आलं 0. आणि लक्षात ठेवा डेरिव्हेटिव्हचं उत्तर विथ रिस्पेक्ट टाइम जेव्हा 0 असतं तेव्हा ती क्वांटिटी काय असते, कॉन्स्टंट असते. आणि एकदा मी रिपीट करतो, ज्यावेळेला विथ रिस्पेक्ट टू टाइमचं डेरिव्हेटिव्ह किती असतं 0 असतं, ज्यावेळेला विथ रिस्पेक्ट टू टाइमचं डेरिव्हेटिव्ह किती असतं 0, त्यावेळेला ती क्वांटिटी काय असते, कॉन्स्टंट असते. म्हणजे लक्षात घ्या ही क्वांटिटी काय झाली कॉन्स्टंट. पण ही क्वांटिटी कॉन्स्टंट कधी आली हो, ही क्वांटिटी कधी आली जेव्हा टॉर्क 0 असेल. म्हणजेच आपण काय प्रूव्ह करून दाखवलं बघा, इफ नो एक्सटर्नल टॉर्क is acting on the body म्हणजेच in the absence of external torque L is equal to काय आहे कॉन्स्टंट आहे, म्हणजेच काय आहे कॉन्झर्व्ड आहे. सो दिस इज प्रूफ ऑफ लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. दिस इज प्रूफ ऑफ लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. थोडंसं मॅथमॅटिकल आहे, क्रॉस प्रोडक्ट वगैरे आहे. मी सांगताना व्यवस्थित हिंट वगैरे ह्याचा सांगायचा प्रयत्न केला आहे, तर तुम्ही त्याप्रमाणे आणखीन एकदा तो आपला जो व्हिडिओ आहे तो नाही तुम्हाला वाटलं समोर तर आणखी 2-3 तर रिपीट बघा, तुमच्या लक्षात येईल. किंवा मी सांगितलेले स्टेप्स कागदावर
पानावरती उतरून मांडा. डेफिनेटली तुम्हाला तो डेरिव्हेशन आहे ते लक्षात येईल. लक्षात येते. आणि तरी पण डाऊट असेल तर तो डाऊट लिहून ठेवा. आपण आपल्या ज्यावेळेला ॲक्च्युअल क्लासरूमच्या लेक्चरमध्ये आपण ते क्लिअर करणार आहे. सो इट इज बरोबर. मी आणखी एकदा स्टेटमेंट सांगतो. इन द अब्सेन्स ऑफ एक्सटर्नल टॉर्क angular momentum is constant, that is called as law of conservation of angular momentum. मग परीक्षेमध्ये आपल्याला एक्झाम्पल्स विचारतात, लक्षात घ्या. कारण हा लॉ आपण व्यवहारात वापरतो. व्यवहारात असणार म्हणजे उदाहरण असणार, एक्झाम्पल असणार. मग असं जर म्हटलं की स्टेट द एक्झाम्पल्स ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम कॉन्झर्व्ड असते हे कुठं कुठं कसं सांगणार. तर लक्षात ठेवा, खूप सिंपल म्हणजे आपल्या बघण्यातल्या एक्झाम्पल्स आहेत पण आपल्याला ते माहीत नाही. अरे इथं हेच आहे हे आपल्याला जेव्हा मी आता सांगेन तेव्हा लक्षात येईल. मला सांगा, ज्यावेळेला एखादी डान्सर असते, थोडक्यात आपण आता बॅले डान्सरचा वगैरे विचार करूया. बॅले डान्सर वगैरे करताना काय करत असते किंवा कथ्थक डान्सर करताना काय करते हो, हात तिच्या बऱ्याचशा स्टेप्समध्ये काय असतात, हात लांब असतात, जवळ असतात. मग लक्षात घ्या, हात लांब किंवा जवळ हे कधी केले जातात. तर बघा, जेव्हा ती घिरकी घेत असते, जेव्हा आपण काय म्हणतो घिरकी घेत असते बरोबर, त्यावेळेला जर हात लांब केले तर लक्षात ठेवा हा झाला ॲक्सिस ऑफ रोटेशन. हात लांब केले म्हणजे थोडक्यामध्ये काय झालं लक्षात ठेवा, डिस्टन्स वाढलं. डिस्टन्स वाढलं म्हणजे लक्षात ठेवा काय वाढलं, डिस्टन्स वाढलं म्हणजे आर वाढला. आर वाढला म्हणजे काय वाढलं, आय वाढलं. आणि आय वाढला की लक्षात घ्या हे दोघं जण असतात त्याला ओमेगा काय होतो, कमी होतो. म्हणजे थोडक्यात तुम्ही लक्षात ठेवायचं बघा, हात वाढला म्हणजे डिस्टन्स वाढलं. डिस्टन्स वाढलं म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया वाढला. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया वाढला की त्याला ॲडजस्ट करायला ओमेगा म्हणजे त्याचा स्पीड काय होतो, कमी होतो. ह्याच्या उलटं मला सांगा, हात लांब आहेत आणि घिरकी चालू आहे असं असताना एक अचानक त्या डान्सरनं बॅले डान्सरनं हात जवळ केला तर काय काय होणार. पुन्हा आपण हेच रिपीट करायला चालू करा बघा. हात जवळ घेतले म्हणजे ॲक्सिसपासनं डिस्टन्स काय झालं, कमी झालं. ॲक्सिसपासनं डिस्टन्स कमी म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया कमी. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया कमी म्हणजे की त्या प्रमाणामध्ये त्याला ॲडजस्ट करायला ओमेगा वाढणं. म्हणजे थोडक्यामध्ये हात जवळ घेतले की तुमचा घिरकी, आपण काय म्हणणार, घिरकी वाढते किंवा त्याचा अँग्युलर स्पीड वाढत असतो. तर बॅले डान्सरचा जो काय कंट्रोल स्पीड आहे त्याच्यामध्ये काय वापरलं जातं, कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. त्यानंतर बघा, स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये आता कधीही आपण जेव्हा डाई मारतो, सूर मारतो मराठीमध्ये म्हणतो, त्यावेळेला कोणीही असं हात पाय लांब करून पाण्यात पडत नाही. लक्षात घ्या. त्यावेळेला आपण काय करतो सांगा, हात पाय असं जवळ घेतो. का बरं, विचार करून सांगणार. असं हात पाय लांब करून आपण कधी पाण्यात पडत नाही, सूर मारत नाही. तर आपण हात वगैरे असं जवळ करून मग करतो. कारण आपण हात जवळ केले म्हणजे ह्या ॲक्सिसचं डिस्टन्स काय झालं, कमी. डिस्टन्स कमी म्हटलं की मोमेंट ऑफ इनर्शिया कमी. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया कमी म्हटलं की ओमेगा तेवढं न वाढणार. म्हणजे तुम्हाला सूर मारताना तुमच्या जे घिरकी आहे डायरेक्ट कॉम्पिटिशनमध्ये त्याचं स्पीड काय होणार आहे, वाढणार. आणि पाण्यात गेल्यावर पुन्हा हात लांब केले जातात. नाहीतर काय मला सांगा, तसंच तो जमिनीतून खाली थडकेल. पाण्याच्या आत गेल्यावरती तो स्विमर जो असतो तो हात काय करतो, लांब करतो. म्हणजे हात लांब केलं की पुन्हा डिस्टन्स वाढलं. डिस्टन्स वाढले की आय वाढला. आय वाढले की ओमेगा कमी, म्हणजे स्पीड कमी होऊन तो पाण्याला खाली जाऊन टेकत नाही. लक्षात आलं. तर तुम्हाला हे असं बॅले डान्सर, कथ्थक डान्सर किंवा स्विमिंग कॉम्पिटिशन, डाईव्ह ह्याच्या सगळ्यामध्ये तुम्हाला काय बघायला मिळेल, कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायला मिळेल. त्यानंतर ॲक्रोबॅट स्केटिंग असते बघा. तुम्ही टी व्हीवरती वगैरे पिक्चरमध्ये वगैरे बघितलं असेल की बर्फातलं स्केटिंग असते. त्या स्केटिंगवरती डान्सचा प्रकार असतो बरोबर. आणि ते डान्सर जे असतात ते सारखं हात वर खाली करत असतात, फिरत असतात. मग ज्यावेळेला त्यांना स्पीड कमी करायचा असतो लक्षात घ्या, त्यावेळेला डेफिनेटली ते काय करतात, हात लांब करतात. कारण कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. आणि जेव्हा त्यांना फिरायचा स्पीड वाढवायचा असतो त्यावर हात जवळ करणार म्हणजे डिस्टन्स कमी झालं. डिस्टन्स कमी झालं म्हणजे आय कमी होणार की ओमेगा वाढणार. त्या ठिकाणी देखील काय वापरलं आहे, कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. तर लक्षात घ्या स्टुडंट्स, आपल्याला याच्यावरती एक म्हणजे स्टेट लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, प्रूफ लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम आणि गिव्ह एक्झाम्पल्स ऑफ लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम हे विचारू शकतात. ते सगळ्यांनी व्यवस्थित करा, रिपीट करा, व्हिडिओ रिपीटली बघा. आता तुमचे व्हिडिओ टाकते दररोज बघत चला, प्रॅक्टिस करत चला. आता वेळ वाया घालू नका. आणि ज्या वेळेला आपल्याला क्लासेस सुरू होतील, आपल्याला सरकार परवानगी देईल, प्रशासन परवानगी देईल, त्यावेळेला आपण लगेच बॅचेस सुरू करायचे आहेत. लक्षात आलं. त्यावेळेला पुन्हा याचा डेफिनेट उपयोग येईल. पण जे व्हिडिओ बघतील त्यांना ते सेकंड टाईम कळताना लगेच कळेल आणि त्यांना तेवढं त्याचं डिटेल्समध्ये फार अभ्यास करायला लागणार नाही. लक्षात आलं सगळ्यांनी. ओके.